तदनंतर प्रदीपजी ढवळे एक संघटक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रमेश कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदीप ढवळे यांना देखील सन्मानित करायचे। संघटक ही देखील मोठी जबाबदारी आहे। खूप महत्त्वाचा असतो आणि ही जबाबदारी आजपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने पार पाडत आलात आणि आज या स्पर्धेसाठी हजर झाला त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। तदनंतर आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे आदरणीय सुरेंद्रजी शेळके सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी नरेश कदम आपणास विनंती करणार आहे। नरेश कदम आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुरेंद्र शेळके करायचं आहे। प्लीज अर्थात अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक पदाधिकारी आहेत ज्यानं निश्चितपणे एक सत्कार्याचा विडा मात्र उचलला आणि त्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम ह्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या माध्यमातून सचिवांच्या माध्यमातून संघटकाच्या माध्यमातून मात्र निश्चितपणे या ठिकाणी होत असताना या ठिकाणी शुभम कदम तालुका सदस्य त्याचा सन्मान करण्यासाठी मी केदार कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभम कदम यांना सन्मानित करायचं आहे। युवा तालुका सदस्य केदार कदम आपल्या शुभ हस्ते शुभमजी कदम यांचा देखील यथोचित सन्मान केला जातो आहे। खूप सारे या ठिकाणी मान्यवर आहेत, खऱ्या अर्थानं आपली सर्वांची उपस्थिती ही प्रमुख उपस्थिती आहे। मंडळानं आपल्याला प्रमुख उपस्थितीसाठी या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यानंतर राम कदम युवा सदस्य म्हणून अर्थात या ठिकाणी उपस्थित असणारे राम कदम मी नयन पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ या ठिकाणी राम कदम यांना देखील सन्मानित करायचं आहे। युवा कार्यकर्ते आपल्या समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे, अर्थात त्यांचं स्वागत मात्र केलं जातं। राम कदम मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 मधील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी टीबीएम आगामी बसे जय हनुमान क्रीडा मंडळ बुधवारीचा पाडा आपण तयार राहायचं तर मैदान क्रमांक 2 मध्ये सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी अंतिम असं पेझारी वर्सेस वनदेव आहे आपण तयार राहा। ही साठी टीबीएम आगामी बसे जय हनुमान क्रीडा मंडळ बुधवारीचा पाडा नूतन मसोबा पेझारी वर्सेस वनदेव पालवे या चारही संघांनी तयार करायचं। प्रवीण कदम अर्थात सदस्य आहेत शिराडपाडा त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केल्यानंतर मी प्रशांतजी तेलंगी यांनाच विनंती करणार आहे आदरणीय प्रवीणजी कदम यांना देखील सन्मानित करायचं आहे। अर्थात सदस्य म्हणून कार्यरत आहेत, आपला देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद। तदनंतर या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित असणारे लतेश मुलुसकर अध्यक्ष रोळे अलिबाग लतेश मुलुसकर यांचा सन्मान करण्यासाठी मी निलेश कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी लतेश मंडळाच्या वतीनं यथोचित सत्कार करतोय, सन्मान करतोय। तदनंतर आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर अर्थात प्रकाश राणे सदस्य आहेत सकल मराठा समाजाचे प्रकाश राणे यांचा सन्मान करण्यासाठी मी मनीष कदम आपणास विनंती करणार आहे प्रकाश राणे यांना देखील सन्मानित करायचं आहे। प्रकाश राणे प्लीज या ठिकाणी प्रकाश राणे यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी मनीष कदम आपणास विनंती करणार। मनीष कदम मनीष कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय। धन्यवाद सर। तदनंतर या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे दीपक गावडे सदस्य आणि दीपक गावडे यांचा सन्मान करण्यासाठी हरेश कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपक गावडे यांना देखील सन्मानित करायचं आहे। दीपकजी गावडे हार्दिक स्वागत। तदनंतर हरेश यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जातं। धन्यवाद हरेश गावडे। तदनंतर सुनील शेळके सदस्य आहेत विश्वीचे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रुपेश पाटील यांना देखील सन्मानित करायचं। धन्यवाद सुनील शेळके आपण देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आला आहात, आपला देखील या ठिकाणी। तदनंतर विश्वनाथ जाधव सदस्य विश्वीचे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातो।
मी संतोष पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विश्वनाथ जाधव यांना सन्मानित करायचं आहे। विश्वनाथ जाधव यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय, सत्कार केला जातोय। विश्वनाथ जाधव यांचा सन्मान केला जातो, धन्यवाद। तदनंतर किरण कदम यांना देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे। मी रोशन कदम आपणास विनंती करणार आहे किरण कदम यांना देखील सन्मानित करायचं आहे, यांचा देखील या ठिकाणी अर्थात स्वागत करायचं आहे। अनेक पुष्पगुच्छ, अनेक सन्मान, कारण ज्यानं या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी महत्त्वपूर्ण बाब आहे आणि या मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्या ठिकाणी किरण कदम यांना देखील सन्मानित करायचं आहे। धन्यवाद सर। या ठिकाणी रुपेश पाटील यांचा देखील मंडळाच्या वतीने सन्मान केला जातो। मी हरीश कदम आपणास विनंती करणार आहे रुपेश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे। रुपेश पाटील, वनदेव पांडे या चारही संघात तयार राहायचं आहे। या ठिकाणी राजाराम भगत यांना देखील सन्मानित करण्यासाठी मी निलेश कदम आपणास विनंती करणार आहे। राजाराम भगत यांचा देखील यथोचित सन्मान करायचा आहे, अर्थात निलेश कदम आपल्या शुभ हस्ते। तसेच या ठिकाणी राजाराम भगत अर्थात माजी शिक्षक आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये पंढरीनाथ पाटील कावीर 1000 रुपये देणगी आहे। पंढरीनाथ प्रधान कावीर 3000 रुपये आहे। जितेंद्र पाटील बोरपडा 500 रुपये, दीपक ठाकूर बोरपडा 500 रुपये, तर 1000 रुपये आहेत। राजाराम भगत बोरपडा 1000 रुपये। या ठिकाणी अर्थातच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय समीर पाटील अर्थात पोलीस पाटील ग्रामपंचायत कावी आपल्या देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। अर्थात हा सन्मान करण्यासाठी मी निलेश कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते, अर्थात समीर पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे। अर्थात एक युवा नेतृत्व आहे, पोलीस पाटलांच्या माध्यमातून अनेक वेळेला अनेक ठिकाणी मैदानाचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं, कंटे सोडवण्यामध्ये खऱ्या अर्थानं यशस्वी ठरलेले समीर पाटील आहेत। छोटी असली तरी पण कार्य मात्र निलेश कदम या, तुम्ही केलं तरी चालेल, असं काही नाही। या निलेश कदम आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी समीर पाटील यांना सन्मानित करण्यात येत आहे। खरं तर या संपूर्ण पोलीस स्पर्धा या ठिकाणी बोलवण्यात येते। जी मुख्य भूमिका आजच्या कबड्डी स्पर्धेची अर्थातच दिलीप शेठ भोईर आता छोटम शेठ यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। परंतु या ठिकाणी या स्पर्धेसाठी आदरणीय छोटम शेठ अर्थात दिलीप शेठ भोईर मात्र त्यांच्या मातोश्रींचं निधन झाल्या कारणानं मात्र या ठिकाणी निश्चितपणे येता येणार नाहीये। अर्थात त्यांच्या मातोश्रींना देखील आपण या क्रीडा मंडळाच्या वतीनं मायबाप रसिक प्रेक्षकांच्या वतीनं अर्थात भावपूर्ण श्रद्धांजली देखील देतोय।
लक्षात घ्या मित्रांनो, मैदान क्रमांक 1 साठी टीपीएम कारावी बसत जयंत मंडळ दुबईचा पाडा आपण तयार राहा. तर मैदान क्रमांक 2 साठी नूतन हणसोबा पेजारी बसत वनदेव पाले आपण देखील तयार राहा. अशा चारच्या चारही संघांनी आपण तयार राहायचं. 2 मिनिटाचा अतिशय आणि वाढता असा प्रतिसाद आपल्याला स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतो. मोठ्या गर्दीने या ठिकाणी पाहण्यासाठी उपस्थित झालेला आहे. कारण रायगड आणि मी पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे मोहन मानकर यांना देखील सन्मानित करायचा. मोहन मानकर, मी प्रशांत तेलंगी आपणास विनंती करणार आहे मोहन मानकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. मोहनजी मानकर प्लीज. प्रशांत तेलंगी. या ठिकाणी नवतरुण कारावी वर्सेस स्वराज्य अक्षी या दोन संघांमध्ये नवतरुण कारावी संघ 7 गुणांना विजय संघ पराभूत संघाचा देखील आभार. चला मैदान क्रमांक 1 साठी हजरबाईचा टीपीएम कारावी वर्सेस जहामान मंडळ दुबईचा पाडा. दोन्ही संघांना मैदान क्रमांक 1 वर परिचित हजरबाईचा आहे. शेवटचे 2 मिनिटं आपल्यासाठी असतील. टीपीएम कारावी वर्सेस जहामान मंडळ दुबईचा पाडा. मैदान क्रमांक 1 वर दोन्ही संघांना परिचित हजरबाईचा आहे. बोल ना, लवकर बोल ना शेष, लवकर नेहमीच आपण आम्हाला सपोर्ट बोल ना शिव. हॅलो हॅलो, ऐक ना ऐक ना. चला दोन्ही संघ आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. टीपीएम कारावी जहामान मंडळ दुबईचा पाडा. दोन्ही संघ आपण प्लीज मैदान क्रमांक 1 वर या. लगेच चला, ताबडतोब चला. मित्रांनो, या ठिकाणी आपण एक अर्थातच सत्काराचा कार्यक्रम घेणार आहोत. त्यासाठी दोन्ही संघ अपेक्षित आहेत. दोन्ही संघ चला. टीपीएम कारावी वर्सेस जहामान मंडळ दुबईचा पाडा. मैदान क्रमांक 1 साठी. मित्रांनो, खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक उल्लेखनीय कामगिरी करणारे व्यक्तिमत्व, अनेक खेळाडू या ठिकाणी आपण पाहत असतो. तर व्यासपीठावर उपस्थित अर्थात मित्रांनो आराध्या प्रथमेश वर्तक. निश्चितपणे सांगायला अभिमान वाटतो आपल्या गावाची ती एक खेळाडू आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य असणारी खेळाडू आहे. हिने मित्रांनो तुळजापूर राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धांमध्ये 1 गोल्ड आणि 1 ब्रॉन्झ 2022 मध्ये, त्यानंतर दापोली राज्यस्तरीय लाठीकाठीमध्ये 2 गोल्ड आणि 1 सिल्वर. 2 टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो आपल्या छोट्या खेळाडूसाठी. त्यानंतर अलिबाग येथील अर्थात राज्यस्तरीयसाठी 1 सिल्वर अशा विविध पदानं जनसन्मान मिळवला. अर्थात लाठीकाठी स्पर्धांमध्ये अशी सर्वांची लाडकी आराध्या प्रथमेश वर्तक तिला सन्मानित करण्यासाठी, तिचं कौतुक करण्यासाठी मी या ठिकाणी पराक्रम करण्याचं साहस या अर्थाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं. अशी आराध्या प्रथमेश वर्तक लाल सरदार का पहिला पार नहीं होती, हिम्मत वालों की कभी हार नहीं होती. मित्रांनो, हिम्मत आपल्यामध्ये असायला पाहिजे, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे. तो नेहमीच आपल्याला यशाच्या वाटेनं घेऊन जात असतो. कारण मळलेल्या वाटेवर जाणारे अनेक असतात.
परंतु स्वतःची वाट निर्माण करण्याचा प्रयत्न, एक यशस्वी प्रयत्न अर्थात आराध्य प्रथमेश वस्त हिच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतो. अर्थात पुढील कार्यासाठी पुढील खेळासाठी आपल्याला शुभेच्छा. अर्थात आपल्याच गावातील वरपाडा या गावातील आहे या ठिकाणी आमच्या मित्र निनाद मांजरेकर यांकडून अर्थात आराध्या विजयासाठी 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. अर्थात ते आराध्या आपण स्वीकारायचं आहे. निनाद मांजरेकर यांकडून आराध्यासाठी एकूण 100 रुपयांचं बक्षीस आलेलं ते आपण स्वीकारायचं. निनादजी आपण देखील या ठिकाणी यायचं आहे, कारण आपण नेहमीच अनेक स्पर्धांना अनेकांना सपोर्ट करत असतात, प्रोत्साहन मदत देत असतात. धन्यवाद. चला मैदान क्रमांक 1 टीव्हीएम. धन्यवाद टीव्हीएम. चला हनुमान ग्रामपंचायत उठवायचा वाडा आपण मैदान क्रमांक 1 वर चला. काय जमाईल तुला धोनी यांचं करायला? पासवर्ड माहिती आहे ना? जय हनुमान ग्रामपंचायत उठवायचा वाडा मैदान क्रमांक 1 कडे चला. प्रतिस्पर्धी संघ अर्थात टीव्हीएम करावी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, हजर झालेला आहे. आपण मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहात, आपण मात्र त्या ठिकाणी गरज आहे. लगेच चला ताबडतोब चला. मैदान क्रमांक 1 चा सामना आहे आपल्यासाठी शेवटचे 2 मिनिटं. मैदान क्रमांक 2 वरील सामना मात्र संपलेला आहे. मैदान क्रमांक 2 साठी चला. नूतन वासोबा पेसारी वर्ष सभादेव पाले दोन्ही संघानं 2 मिनिटाच्या आतमध्ये मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा. एक जबरदस्त स्पर्धा, अनेक स्पर्धा दृष्ट लागल्या दोन्ही स्पर्धा मात्र